शून्य बॅलन्स खाते, मोफत रुपे कार्ड आणि 2 लाखांपर्यंत विमा, हे सगळं आणि बरंच काही मिळतंय जनधन खात्यावर. जनधन खातेदारांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण सरकारकडून मिळणाऱ्या सुविधांबद्दल महत्त्वाची माहिती आहे. नमस्कार मित्रांनो, मी अजित पालव आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो. आज आपण जनधन योजनेबद्दल जाणून घेऊ. या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊ की ही जनधन योजना काय आहे, जनधन खाते म्हणजे काय, जर तुम्हाला जनधन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला त्यात कोणते फायदे मिळतात, जनधन योजनेचा लाभ कोण घेऊ शकते, या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी तुम्हाला कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, ही सर्व माहिती आजच्या व्हिडिओद्वारे तुम्हाला मिळेल. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना नम्र विनंती, अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, सर्वप्रथम आपण ही प्रधानमंत्री जनधन योजना काय आहे याबद्दल बोलू. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या देशात एक मंत्रालय आहे आणि या मंत्रालयाचे नाव वित्त मंत्रालय म्हणून आपण ओळखतो, ज्याला आपण इंग्रजीत मिनिस्ट्री ऑफ फायनान्स म्हणून ओळखतो. ही योजना त्यांनी 2014 मध्ये सुरू केली होती, ज्याला प्रधानमंत्री जनधन योजना म्हणतात. जेव्हा ही योजना सुरू करण्यात आली तेव्हा सरकारने सांगितले की ही योजना आणण्यामागील आमचे मुख्य उद्दिष्ट आपल्या देशातील जास्तीत जास्त लोकांना बँकिंग क्षेत्राशी जोडणे आहे, जेणेकरून ते बँकिंग सुविधांचा लाभ घेऊ शकतील, आणि म्हणूनच ही योजना सुरू करण्यात आली. आता या जनधन योजनेअंतर्गत एक जनधन खाते उघडले जाते, जे आपण झिरो बॅलन्स अकाउंट म्हणून देखील ओळखतो. म्हणजेच असे खाते जे उघडताना तुम्हाला एकही रुपया भरावा लागत नाही किंवा त्यात किमान बॅलन्स म्हणून कोणतेही पैसे ठेवण्याची आवश्यकता नाही. तुम्ही ते खाते शून्य बॅलन्ससह उघडू शकता. तुम्ही ते खाते शून्य बॅलन्सवर सक्रिय ठेवू शकता. आता मित्रांनो, हे खाते जे उघडले जाते, ज्याला जनधन अकाउंट किंवा झिरो बॅलन्स अकाउंट म्हणतात, याद्वारे तुम्हाला एक रुपे कंपनीचे डेबिट कार्ड मिळते, ज्याला तुम्ही ATM कार्ड म्हणून ओळखता. या डेबिट कार्डचे 2 मोठे फायदे आहेत. पहिले, जेव्हा तुम्ही हे खाते उघडता आणि हे डेबिट कार्ड घेता तेव्हा तुम्हाला येथे 2 लाखांचा अपघाती विमा मिळतो. म्हणजेच हे खाते उघडून तुम्हाला 2 लाखांचा अपघाती विमा मिळतो. दुसरे बेनिफिट म्हणजे तुम्हाला या खात्यासह जीवन विमा कव्हर देखील मिळते. असे हे 2 बेनिफिट्स तुम्हाला येथे मिळतात. या खात्यात मोबाईल बँकिंगची सुविधा देखील उपलब्ध आहे. यासोबतच या डेबिट कार्डद्वारे तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करू शकता, ATM मधून पैसे काढू शकता, UPI पेमेंट देखील तुम्ही करू शकता. आता येथे आणि महत्त्वाची बाब म्हणजे येथे मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही योजना सुरू झाल्यापासून म्हणजेच 2014 पासून आत्तापर्यंत म्हणजेच 2026 पर्यंत 56 कोटींहून अधिक लोकांनी हे जनधन खाते उघडले असेल. या योजनेअंतर्गत हे शून्य बॅलन्स खाते उघडण्यात आले आहे. मित्रांनो, आता असे लोक कोण आहेत जे याचा लाभ घेऊ शकतात, म्हणजेच या योजनेचा लाभ घेऊ शकतात, याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो, जर तुम्ही भारतीय नागरिक असाल, म्हणजे प्रथमतः तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे, किंवा तुम्ही तृतीय नागरिक असाल, तुमचे वय 18 ते 65च्या दरम्यान असेल आणि तुमच्याकडे आधार कार्ड असेल, तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कागदपत्रांबद्दल बोलताना मी तुम्हाला सांगू इच्छितो की सर्वप्रथम तुमच्याकडे आधार कार्ड असले पाहिजे, तुमच्याकडे पॅन कार्ड असले पाहिजे, तुमच्याकडे आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर असावा आणि तुमच्याकडे तुमचा ईमेल ID त्याचबरोबर तुमचा फोटो असावा. जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तर तुम्ही या योजनेत स्वतःची नोंदणी अगदी सहजपणे करू शकता आणि तुम्ही तुमचे जनधन खाते उघडू शकता. तुम्ही या योजनेअंतर्गत उघडलेले हे जनधन खाते, मित्रांनो, हे खाते उघडण्यासाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन देखील अर्ज करू शकता. ऑफलाईन करण्याकरिता ज्यामध्ये तुम्ही बँकेत जाऊ शकता, तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन त्यासाठी अर्ज करू शकता. तुम्ही सायबर कॅफेमध्ये अर्ज करू शकता किंवा बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन देखील अर्ज करू शकता. आता मित्रांनो, या जनधन योजनेचे, या जनधन खात्याचे काही इतर फायदे देखील आहेत. जसे की अनेक सरकारी योजना आहेत ज्यांचे फायदे तुम्हाला मिळत असतील, तर ते तुम्हाला आता या खात्यात देखील मिळतील. म्हणजे सोयीस्कररित्या ते तुम्हाला या जनधन खात्यात मिळतील. तुम्ही उघडलेल्या या जनधन खात्यात त्याचबरोबर सरकारकडून आणखी अनेक योजना जोडल्या जातील. जर तुम्हाला त्यांचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे कोणतेही पैसे येणार असतील तर ते थेट या खात्यात येतील. तुम्हाला तेथे कोणतेही वेगळे बँक खाते लिंक करण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला काही शंका असल्यास खाली कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. तर मंडळी, असे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.